नमस्कार, मी प्रदीप गायकवाड, MK न्यूज 36. आपण काही दिवसापूर्वी एका आरोग्य विभागाच्या टेंडर संदर्भात बोललो होतो. ज्या टेंडरमध्ये बराचसा घोळ आहे, त्या टेंडर संदर्भात आपण आणखी आज नवीन विषय घेऊन आलेला आहे. तत्पूर्वी जे एक आठवडाभर झालं, एक प्रकरण गाजतंय नगरसेवकाचा राजीनामा. तर त्याच अनुषंगाने आपण एक अजितदादांचं असं वक्तव्य आहे की ज्याला ठेकेदारी करायची त्याने राजकारणात येऊ नका आणि ज्याला राजकारण करायचं त्याने ठेकेदारी करू नका. असाच काहीसा प्रकार आपल्या नगरपालिकेत नगरसेवकाच्या बंधूकडनं घडलेला आहे. आज आपण तो बघणार आहे. तर आरोग्य विभागातील स्वच्छता करण्यासाठी एक टेंडर निघलं होतं. मशीन, बॉबकट, ट्रॅक्टर, डोझर, ट्रॅक्टर टायलीसहित मशीन, क्रेन, टाटा 407 इत्यादी वाहनांचं भाडे तत्वावरती एक टेंडर काढलं होतं. हे टेंडरची गंमत अशी आहे, हे टेंडर बघा इथं कामाचा आदेश ही 20 तारीख आहे, 20/8/2025 आणि त्यांनी बिल हे टाकलेलं आहे 19 पासून. मग हे जे बिल आहे हे बिल कशाच्या आधारावर काढलं. आणि ह्याचा दुसरा मुद्दा असा आहे की NDKला हे काम दिलेलं आहे, सगळे कचरा उचलायचं. हे बघा, हे इथं NDKची लोक कचरा उचलतात. हे मंडई असेल, हे इथले काही भाग असतील. तर मग हे टेंडर, हे जे स्वच्छतेचं जे टेंडर दिलेलं आहे, याच्यामध्ये या लोकांनी जे तास लावलेले, जलपर्णी काढणे, करा नदीचं, परत जळोचीतलं जाधव विहार पसलं, असे एक ना अनेक गोष्टीसाठी ह्यांनी JCP, कचरा डेपो तिथं वापरलेले आहेत. जे टेंडर संदर्भातले ज्या नावावर टेंडर आहे, श्रीनाथ हायड्रोलिक, हे जे प्रॉपरायटर आहेत अभिजित बाळासाहेब धुमाळ. आता हा विषय का घ्यायचा, तर हे एका नगरसेवकाचे बंधू आहेत, अमर बाळासाहेब धुमाळ यांचे. आता हे टेंडर जे आहे हे 3 वर्षासाठी दिलेलं आहे आणि निवडणूक प्रक्रियेच्या वेळेस हे टेंडर त्यांच्याजवळच होतं. ते टेंडरची त्यांनी बिलं काढलेली आहेत. मग हे त्यांना टेंडर घेता येतं का? आणि तसं जे नगरसेवकांनी प्रतिज्ञापत्र दिलं आहे, त्यांचे बंधू इथे ठेकेदार आहेत, असं त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख केलेला आहे का, हे एक तपासण्याची गोष्ट आहे. माहितीचे अधिकार ज्यावेळेस आम्ही टाकले, त्याच्यामध्ये आमच्याकडून श्रीनाथ आर्थ मोअर्स असं नाव गेलं, तर ते श्रीनाथ हायड्रोलिक आहे. त्यांनी एक मुद्द्याच्या खाली जे माझे 6-7 मुद्दे होते ते त्यांनी दिले नाही. आता जे अभिजित धुमाळ आहेत, यांचे जे बंधू आहेत अमरजी धुमाळ, हे नगरसेवक होण्याच्या आधी समाजकार्य त्यांचं कसं झालं आहे, आपण थोडक्यात थोडीशी पार्श्वभूमी घेऊया. म्हणजे हे टेंडर संदर्भात आपल्याला नेमकं आपण का हा मुद्दा उचलून धरतोय, उपस्थित करतोय, हे लक्षात येईल. अमर धुमाळ यांचं राजकारण हे करा नदी, स्वच्छता, एन्व्हायरमेंट या क्षेत्रातूनच त्यांनी केलेलं आहे. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी JCP घेऊन जी करा नदी आहे ती साफ केलेली आहे आणि त्याच्यात सुद्धा JCP हा 10 तास नाही चाललेला. आणि आता जे त्याच संदर्भात यांनी टेंडर घेऊन, त्यांच्या भावाच्या नावावरती टेंडर आहे, हे टेंडर घेता येतं का? आम्ही COशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, CO फोन उचलत नाहीत, नगराध्यक्षांना वेळ नाही. तर मग या संदर्भात आम्ही पक्षश्रेष्ठींना हे सगळे डॉक्युमेंट दाखवणार. आमच्याकडे सर्व डॉक्युमेंट हे कागदपत्रे आहे. जसं किशोर मासाळांचा राजीनामा मागत आहेत, त्याचप्रमाणे अमर धुमाळ यांचा राजीनामा घेणार का? कारण यांचे बंधू जर नगरपालिकेत ठेकेदार असतील आणि हे सभापती आहेत, बांधकाम सभापती झालेले आहेत अमरजी धुमाळ, तर यांना हे योग्य आहे का टेंडर देणं, हे नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. आता गरज आहे अजित दादा यांच्या तत्वावरती चालण्याची. दादा नसताना या गोष्टी ज्या घडत आहेत, भ्रष्टाचार होतोय, बोगस टायमिंग लावलं जातंय, हे आपल्याकडे सगळे त्याचे पुरावे आहेत. 10-12 तास JCP चालवलेलं दाखवतोय. त्याच्यात एक टेंडरमध्ये एक असा महत्त्वाचा भाग आहे इथे की त्यांनी एक कचरा डेपोला 3 दिवसासाठी JCP मागितला आणि तो 1 महिन्याचं त्यात बिल लावलेलं आहे. मग हे कसं काय, जर मागणीच 3 दिवसाची असेल आणि 1 महिन्याचं टोटल बिल निघलं असेल, तर याचा अर्थ काय?
जर अशा एक ना अनेक गोष्टी आहेत की ज्या टेंडर संदर्भात असेल, टेंडरची बिलं काढताना असेल आणि हे टेंडर देताना 20 तारखेला त्यांना कामाचा आदेश आहे आणि बिल हे 19 तारखेला काढलेलं आहे. मग हे त्यांचे बंधू असल्यामुळं हा त्यांना शाही थाट दिला जातोय का, हे बघण्याची गोष्ट आहे. त्यामुळे जर सीओनी, शहराध्यक्षांनी, नगराध्यक्षांनी याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात हे सगळे डॉक्युमेंट घेऊन आम्ही पक्षश्रेष्ठी असतील, माननीय उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनी असतील, खासदार पार्थदादा असतील आणि युवा नेतृत्व जयदादा यांना आम्ही हे डॉक्युमेंट दाखवून, हे ज्या अजितदादांनी मंत्र्यांचे सुद्धा राजीनामे घेतले, हे नगरसेवकांचे आत्ताचं नेतृत्व राजीनामा घेईल का, हे डॉक्युमेंट दाखवल्यानंतर ना आपल्याला कळेल. कारण की दादांनी स्पष्ट उल्लेख केला होता, ज्याला ठेकेदारी करायची आहे त्यांनी राजकारणात येऊ नका आणि ज्याला राजकारण करायचं आहे त्यांनी ठेकेदारी करू नका. ज्या राजकारणाची सुरुवात ह्यांची स्वच्छतेने झाली त्याच विभागाचं टेंडर घेऊन आज लाखो रुपयाचे बिल काढून मग ह्यांनी एनडीकेला जे मोठं टेंडर दिलं आहे हे नेमकं कशासाठी दिलेलं आहे, आणि जर ते एनडीके करत असेल तर मग हे टेंडर काढलंय कशासाठी, का फक्त स्वतःचा किस्सा गरम करण्यासाठी, हा येणाऱ्या काळात आपण बघणार आहोत. तर महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जर किशोर महासाळ साहेब चुकले असतील तर अमर धुमाळ यांचे बंधूंच्या नावावर टेंडर असणं हे कितपत योग्य आहे हे शहराध्यक्षांनी बघून त्यांचाही राजीनामा नागरिकांनी मागावा, नगराध्यक्षांनी मागावा, पक्ष नेतृत्वाने मागावा, शहराध्यक्षांनी मागावा. एवढी रास्त मागणी आम्ही ह्या चॅनलद्वारा करत आहे. जरी ठेकेदारी पद्धत जर बंद होणार असेल किंवा नसेल, आता 3 वर्षाचं टेंडर आहे, जर 3 वर्षाचं टेंडर ह्यांना दिलेलं आहे तर मग हे आत्ता सभापती, बांधकाम सभापती येथे हे कितपत योग्य आहे हे नागरिकांना कळालं पाहिजे. येणाऱ्या काळात अजून 1-2 ते 3 दिवसात आपण पक्ष नेतृत्वाची भेट घेऊन आम्ही त्यांना भेटायची वेळ मागितलेली आहे आणि हे डॉक्युमेंट त्यांच्या पुढं आम्ही ठेवणार आहे. कामाची तारीख, टेंडर काढलेलं, कामाचे तास हे कसे भरून जे दादांनी कष्ट करून बारामतीसाठी निधी आणला, बारामतीचं नाव लौकिक महाराष्ट्रात एवढं वाढवलेलं आहे, त्याच बारामतीत आज दादा नसताना दादांच्या पश्चात जर हा पैशाचा असा चुराडा होत असेल तर याला पक्ष नेतृत्व आळा घालेल का, ही बघण्याची गोष्ट आहे. येणाऱ्या काळात आपण ह्या गोष्टीची अजून सखोल चौकशी करणार आहोत. धन्यवाद. बघत राहा, बोलत राहा, वाचत राहा. नमस्कार.